मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा हा ऑफिसमध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर पार्थला विचारतो, बाबा कुठे आहेत? कारण सरदेसाईंनी मेसेज पाठवला होता की मला लवकरात लवकर ऑफिसमध्ये बोलवलंय आणि बाबा तर तुझ्या केबिनमध्ये आहेत, ते कुठे बाहेर गेलेत का असं तो विचारतो। त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही, सरदेसाईंकडून ॲक्च्युली मीच निरोप पाठवला होता, कारण ना मलाच बोलायचे तुझ्याबरोबर। हे ऐकून आता जीवाला राग येतो। तो पार्थला रागातच विचारतो, खोटं बोलून मला इथे बोलवण्याची काय गरज होती? मला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि मला काही बोलायचं सुद्धा नाही असं म्हणून तो जाऊ लागतो। त्यावेळी पार्थ शपथ घालून त्याला अडवतो। मग जीवा लगेच थांबतो आणि दुसरीकडे पाहतो। तो पार्थला नजरसुद्धा मिळवत नाही। त्यानंतर पार्थ विचारतो, काय काय होतंय रे तुला? अरे तुला असं काय खुपतंय जे तू मला सांगू शकत नाही? तेव्हा जीवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणतो, काही नाही अरे। मग लगेचच त्याची नजर आपल्याकडे करत पार्थ म्हणतो, अरे हेच, माझ्या नजरेला नजर मिळवून सांग ना जरा, सांग ना तू पार्थ दादा, असं काही नाहीये, सगळं काही सॉर्टेड आहे, सगळं काही चिल, एकदा फक्त माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, त्यापुढे मी तुला काहीही विचारणार नाही। किंवा आत्तापर्यंत आपण सगळं आयुष्य एकत्र घालवलं, मला तुझी दुखरी नस सुद्धा माहीत आहे आणि तुझ्या मनाचा हळवा कोपरा सुद्धा माहीत आहे, परंतु आत्ता तुझ्या मनात सध्या काय चालू आहे ना हेच कळत नाहीये मला, आणि तेच मला नेमकं जाणून घ्यायचंय। अरे जीवा, तुला आठवतंय का तुझी शाळेत असतानाची सवय? कारण काहीही झालं तरी तुला लगेचच पार्थदादा लागायचा, तू माझ्याकडे पळत यायचास, काहीही होऊ दे तू सगळं येऊन सांगायचास। मी सुद्धा मन लावून सगळ्या काही तुझ्या गोष्टी ऐकायचो, कारण मला या गोष्टीचं ना खूप अप्रूप होतं की माझा लहान भाऊ मला कधीही उलटून बोलत नाही आणि माझ्याशी कधी भांडत सुद्धा नाही, माझ्याशी कधी मारामारी सुद्धा करत नाही, उलट सगळं येऊन मला सांगतो। अरे जीवा, तेच दिवस होते जे तू मला सगळे येऊन सांगायचास, सगळं शेअर करायचास। त्यामुळे पुन्हा एकदा प्लीज सुरुवात करूयात ना, निदान आजच्या दिवशी तरी आपण सगळं विसरून नवीन सुरुवात करूयात ना, असं तो विश्वासाने म्हणतो। त्यावेळी जीवा म्हणतो, काय आजच्या दिवशी? असं काय आहे आज? कारण सकाळपासून सगळेजण आजच्याच दिवसाचं गुणगान गातायत, काय आहे काय आज नेमकं? आता जीवा विचारतो। मग त्यावेळी पार्थ मनात विचार करतो की छा, आज तर जीवाच्या लक्षातच नाहीये की दोघांच्या लग्नाची 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे म्हणून तो आता खूपच विचार करतो। तेव्हा जीवा म्हणतो, तू सांगणार आहेस का? त्यावेळी पार्थ जरा गडबडतो आणि म्हणतो, हे बघ, तसं आज काही नाहीये, पण तू ठरवलंस ना तर आपण आजपासून नवी सुरुवात सुद्धा करू शकतो, आणि ही सुरुवात त्याच दिवशी झाली असती ज्या दिवशी मी तुला पत्र लिहिलं असतं की तू ऑफिसला यावं म्हणून, आणि तू आला सुद्धा ऑफिसला, पण काय झालं ना काय माहीत, तू उलटा फिरला ते फिरलासच जीवा। तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो, त्यालाच त्याचं कळत नाही नक्की होतंय काय, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह तरी कसा करावा। दुसरीकडे मिथून हा कैरीचं पन्ह पित असतो आणि एकदम रिलॅक्स डोळे झाकून शांतपणे बसलेला असतो। तेवढ्यातच तेथे कुणीतरी येतं, त्याच्याबरोबर काहीतरी बोलत असतं। त्याला वाटतं की मंजू चाली म्हणून तो म्हणतो, नको नको अगं मंजू, हे बघ, मानिनी वहिनीने मस्तपैकी कैरीचं पन्ह केलंय, अगदी प्रेमाने, त्याचा आनंद मला जरा घेऊ देत, मी त्याचा आस्वाद घेतोय, त्यामुळे डोंट डिस्टर्ब मी, असं म्हणून तो आता लगेचच कैरीचं पन्ह पिऊ लागतो। तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून मानिनीच असते आणि ती त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न करते, कारण त्याने डोळे बंद केलेले असतात आणि एकदम रिलॅक्समध्ये बसून तो कैरीचं पन्ह पित असतो। तर मानिनी त्याच्याकडे पाहून हसते। मग आता ती पुन्हा आता त्याला जरा थाप मारते। त्यावेळी तो म्हणतो, ए प्रिये, ए मादक चांदन चुरे, ए माझं अत्तराचं फूल, तुला कुठल्या भाषेत कसं सांगू, सांग ना मंजू, तू आता वर जा रूममध्ये, मी मस्तपैकी AC लाव, तोपर्यंत मी येतो आणि मग नंतर छान छान। तेव्हा मानिनी ओरडते आणि विचारते, काय छान छान काय हो? तेव्हा आता मिथून खूपच घाबरतो आणि डोळे उघडून समोर मानिनीकडे पाहतो आणि म्हणतो, काय हो वहिनी तुम्ही? असं म्हणून तो ताडकन उठतो आणि लगेचच विचारतो, वहिनी अहो तुम्ही आलात का? असं काही नाही हां, तो एक्सप्लेनेशन देऊ लागतो। मी तिला म्हणणार होतो की मस्त रूममध्ये जाऊन AC लाव आणि थंड तेलाने थंड डोक्याची अशी मालिश कर,
तेव्हा मानिनी म्हणते, वा वा भाऊजी, हां तुम्ही मला सांगा आणि मी ऐकते. त्यावेळी मिथून आता लाजतं आणि म्हणतो, असं काही नाही आहे हां वहिनी, तुम्ही सुद्धा ना पिंपळाचं पान पडलं तर पिंपळच पडला असं म्हणत असता नेहमी. सांगू तसं काही नाही. मानिनी त्याला म्हणते, तुमचा जो काही बेत होता ना तो आता तुम्हाला करता येणार नाही, कारण आपल्या दोघांना अजून खूप तयारी करायची आहे. मिथून विचारतो, आता कसली तयारी करायची आहे? मग त्यावेळी ती म्हणते, हो आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे ना, मग काव्या तर काय केक आणणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर घर अजून सजवायचं आहे. काव्या जो केक आणणार आहे ते सजवण्यासाठी टेबल व्यवस्थित ठेवायचा आहे, फुगे आणायचे आहेत आणि 1 महिना ॲनिव्हर्सरीचा जो बॅनर आहे ना तो आपल्याला तयार करायचा आहे. वेळी आता मिथून म्हणतो, अहो वहिनी होईल हो सगळं, 1 महिना झाला तर हीच आपली गत आहे, तर 1 वर्ष झाल्यानंतर तुम्ही काय अख्ख्या घराला लाइटिंग करणार आहात की काय? तेव्हा मानिनी म्हणते, हो ती सुद्धा करू. त्यावेळी मिथून हसतो आणि म्हणतो, वहिनी पण आपली लेकरं ना खूप नशीबवान आहेत, कारण आपण त्यांच्यासाठी एवढा मोठा घाट घालतो, एवढं सगळं काही करतो, पण आपल्या वेळी ना असं काही नव्हतं हो. अहो तुम्हाला सांगू, आमचं लग्न झालं ना तेव्हा मंजूचं काय नुसतं आपलं सतत चालूच असायचं, 1 वर्ष कधी होऊन गेला ना समजलंच नाही. तेव्हा आता मानिनी म्हणते, ती श्रेयाची गुड न्यूज समजली ना तेव्हा कुठे तुमच्या लक्षात आलं? मग मिथून हसतो आणि लाजतच म्हणतो, वहिनी तुम्ही सुद्धा ना मला लाजवताय, आता ही काय देवाची देणगी असं म्हणून तो आता हसतो. तेव्हा मानिनी म्हणते, इथे सुद्धा काय वेगळी गत नाही आहे. तेव्हा आता मिथून खूप हसतो आणि म्हणतो, काय इथे सुद्धा गुड न्यूज आहे का? अरे बापरे, देवाची देणगी मिळाली सुद्धा का? तेव्हा तो खूपच उत्साहात आता टाळ्या वाजवतो, त्याला वाटतं नंदिनीची गुड न्यूज आहे की काय. मग मानिनी म्हणते की अहो मिथून भाऊजी तसं नाही हो, 1 महिना झालाय ना हे कोणाच्याच लक्षात नाहीये, मी तसं म्हणतीये. म्हणजे पार्थ आणि नंदिनीच्या लक्षात आहे, पण काव्या आणि जीवाला ना जराही माहीत नाही. तेव्हा मिथून म्हणतो, वहिनी डोंट टेक टेन्शन, आय विल मॅनेज. तुम्ही एकदा का मला जबाबदारी दिली ना तर रामाच्या पानासारखा रामबाण उपाय मी शोधून काढतोच. आता काहीही झालं तरी काव्य आणि जीवाला मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच, असं मिथून खूप मोठ्याने ओरडतो. तेव्हा मानिनीला धक्का बसतो आणि ती विचारते, काय कोणाला कोणाला म्हणालात तुम्ही? तेव्हा तोच जरा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही वहिनी तसं नाही, अहो म्हणजे काव्याला पार्थसोबत आणि जीवाला नंदिनीसोबत असं एकत्र आणणार म्हणजे आणणारच असंच म्हणालो मी. तेव्हा मानिनी डोक्याला हात लावते आणि म्हणते, तुमचा ना खरंच काही भरोसा नाही आहे. अहो मला मान्य आहे या सगळ्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी तुमच्यावर टाकली आहे, तरीसुद्धा आत्ताची जबाबदारी खूप वेगळी आहे आणि आपल्या दोघांनाच कामं करायची आहेत. चला आता मी सांगते तुम्हाला, असं म्हणून ती मिथूनला घेऊनच जाते. दुसरीकडे पार्थ विचारतो, सांग ना जीवा, अरे काय होतंय? तेव्हा जीवा रागातच म्हणतो, काही होत नाही रे, सारखं सारखं काय आपलं तेच विचारतोस तू? अरे सोडा ना जरा मला एकट्याला, मी त्रास देतोय का कुणाला? नाही ना. तेव्हा पार्थला आता वाईट वाटतं आणि तो म्हणतो, जीवा बाळा तू स्वतःला त्रास करून घेतोस आणि या त्रासाचं कारण तुझं लग्न आहे असं मला नाही वाटत, कारण तू स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न केलं आहेस. पण नेमकं काय झालंय, काय होतंय ते जाणून घ्यायचंय मला, कारण मला एकही क्लू मिळत नाहीये जीवा. तू आणि काव्या असं म्हणून पार्थ आता त्याच्याकडे नजर रोखून बघतो. तेव्हा जीवा घाबरतो आणि विचारतो, काय मी आणि काव्या म्हणजे आमच्या दोघांचं काय? तेव्हा पार्थ म्हणतो, हेच विचारतोय अरे, तुझं आणि काव्याचं काय? अरे काय चाललंय काय? आता हा प्रश्न पार्थने उपस्थित केल्यानंतर जीवाला खूपच भीती वाटते आणि तो घाबरतो. त्याला असं वाटतं एका क्षणी की पार्थ दादाला सगळं काही माहीत झालं. मग आता तो म्हणतो, तू सुद्धा तसाच आणि काव्यासुद्धा अगदी तशाच. त्यांच्याही बाबतीत ना मी असाच क्लूलेस असतो, कारण त्यासुद्धा ना कधी कधी चांगल्या तर कधी कधी ना अशा विचित्र वागतात, अगदी सेम तुझ्यासारख्याच. कारण कधी कधी मी त्यांच्याशी जे काही वागतो ना ते त्यांना आवडत नाही आणि कधी कधी त्या अशा वागतात ना की ते मला आवडून जातं. अरे रोज सकाळी ऑफिसला जाताना घराच्या बाहेर मी त्यांची वाट बघत असतो, पण त्या माझ्यासमोर येतात आणि रिक्षात बसून निघून जातात. पण तुला माहिती आहे का आज काय झालं? त्या स्वतः माझ्या गाडीत येऊन बसल्या. हे ऐकून आता जीवाला धक्काच बसतो. मग आता
जीवा हा विचार करत राहतो. त्यानंतर पार्थ आता म्हणतो, अरे त्यांच्या अशा वागण्याने मला समजलं की त्या मूव ऑन होतील आणि हे लग्नसुद्धा स्वीकारतील. पण जीवा तुला सांगू, तुझ्या बाबतीत मला अशी कोणतीही होप्स दिसत नाहीये. तुला जर माझ्याशी नाही बोलायचं ना तर तू नंदिनीशी बोल ना, आणि नंदिनी बरोबर जर नसन बोलायचं तर तू मिथुन काकांबरोबर बोल. तुझा चांगला ट्यूनअप आहे ना त्यांच्याबरोबर, तू त्यांच्याशी सुद्धा बोलू शकतोस ना. बरं मिथुन काकांबरोबर जाऊ दे, तू काव्याशी बोलतोस का? पार्थ विचारतो. तेव्हा जीवाला धक्काच बसतो आणि तो अजून रागात आपल्या पार्थकडे पाहतो. मग पुढे आता तो म्हणतो, असंही माझ्या लग्नाच्या वेळी तुझं चांगलंच ट्यूनअप झालं होतं त्यांच्याबरोबर. अरे जीवा, मला काय वाटतं, तू त्यांच्याशी काहीतरी बोल, त्या तुझ्याबरोबर नक्कीच काहीतरी शेअर करतील. अरे बघ ना बाबा, तसं काहीतरी करून काहीतरी होतंय का? थांब, मी त्यांना फोन करून ना जरा इकडेच बोलवतो. तेव्हा जीवा आता रागातच म्हणतो, ऐक ना, मी तुला एकच सांगतो, प्लीज हे असं यापुढे खोटं बोलून मला ऑफिसमध्ये कधीच बोलवू नकोस प्लीज. पार्थला सांगून आता त्याच्या मनात जो पार्थविषयीचा राग असतो ना तो त्याच्या डोळ्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसत असतो. मग आता तो म्हणतो, मला कुणाशीच बोलायचं नाहीये. हे बघ, मिथुन काकांबरोबर पण नाही आणि तुझ्या बायकोशी म्हणजे काव्यशी सुद्धा अजिबातच नाही. त्यामुळे प्लीज मला एकट्याला जगू द्यात, अशी हात जोडून तो रिक्वेस्ट पार्थकडे करतो आणि लगेचच तो आता तेथून जातो. तर जीवाचं हे वागणं आता पार्थला खटकतं, कारण कितीही समजवलं तरीही तो ऐकूनच घेत नसतो. दुसरीकडे नंदिनी आनंद निवासमधून बाहेर निघते आणि पार्थला फोन करते. म्हणते की ऐका ना पार्थ, अहो मी आता आनंद निवासमधून निघतीये आणि जीवा येत आहेत मला घ्यायला. त्यावेळी आता पार्थ हसतो आणि म्हणतो, अरे वा वा, आता तुमच्यामुळे माझ्या जीवाच्या बुलेटमधलं पेट्रोल थोडं तरी खर्च होईल. मग त्यावेळी नंदिनी आता हसते आणि विचारते, काय तुमचं काय मग? काव्याचं काय? काव्या येते का तुमच्याबरोबर? तेव्हा हो, काव्या केक आणण्यासाठी गेल्या आहेत, येतील इतक्यातच. मग आता ती म्हणते, अच्छा ठीक आहे. मग पार्थ विचारतो, ऑल ओके? तेव्हा नंदिनी म्हणते, मला असं वाटतं आपण जीवा आणि काव्याला सांगायला हवं का, कारण आपण असं त्यांना अंधारात ठेवून ती आता थांबते. त्यावेळी पार्थ पुन्हा विचारतो, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो हेच आजच्या दिवसाबद्दल. आपल्या लग्नाला 1 महिना झालाय, हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहीत आहे आणि आपण सेलिब्रेट करणार आहोत हे त्यांना काहीच माहीत नाहीये. त्यांना उगीचच ते आवडेल की नाही, काय वाटेल, त्याचं खूपच टेन्शन आलंय. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्ही ना खूप विचार करत बसता. काय आहे ना, जर त्यांच्या का लक्षात असतं की आज 1 मंथ सेलिब्रेशन करायचे, आपली ॲनिव्हर्सरी आहे, तर आपण त्यांना सांगितलंच असतं ना की सेलिब्रेशन करायचंय बाबांनो घरी. पण त्यांच्या लक्षात नाहीये ना, त्यांना अशीच आपण पनिशमेंट देऊ आणि ती असेल सरप्राईज पनिशमेंट. मग नंदिनी म्हणते, अच्छा ठीक आहे, बरं तुम्ही दोघे या घरी, भेटूयात घरी मग. त्यावेळी पार्थ म्हणतो, हो ठीक आहे बाय, असं म्हणून ती फोन ठेवते. तेवढ्यातच जीवा तेथे येऊन उभा राहतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा, काय टायमिंग आहे. मग काय फिल्मला गेला होतात का? फिल्म होती आणि काय झालं त्यामध्ये, सांगा ना मला. तेव्हा तो म्हणतो, बाईकवर बस अगोदर, मग सांगतो. तेव्हा नंदिनी हट्ट करते आणि म्हणते, अगोदर सांगा. उत्तर देत तो म्हणतो की इमोशनल ड्रामावाली फिल्म होती. तेव्हा नंदिनी म्हणते, कशाला मग अशा फिल्म पाहायच्या, ब्लड प्रेशर वाढतं अशामुळे, त्यापेक्षा ना जरा तुम्ही रोमॅन्टिक फिल्म पहा. अहो तुम्हाला माहीत आहे का, रोमॅन्टिक फिल्म खूप छान असतात आणि त्याच बघाव्यात माणसाने. ते ड्रामा फिल्म म्हणजे कशी उगीच रडारड, सॅड. मग जीवा लगेचच कानामध्ये आपले बोळे ठेवतो, कारण नंदिनीचं काहीच बोलणं ऐकू नये ना यासाठी. नंदिनी आता आपली बडबड तशीच सुरू ठेवते. तेव्हा आता जीवा काहीच त्यावर उत्तर देत नाही. ते पाहून नंदिनी विचारते, हो मी काय बोलते ते तुम्ही ऐकताय ना? तेव्हा तो म्हणतो, हो ऐकलं. ती विचारते, निघूयात ना? असं म्हणून ती गाडीवर बसते. तो म्हणतो, हो निघूयात. इकडे काव्या दोन्हीही हातात 2 केक घेऊन आलेली असते. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. काव्या त्याच्याकडे पाहते, मग तो आता खूप हसतो. तेव्हा ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं हसायला? आता मी केक घेऊन अशीच उभी राहू का? गाडीचं दार उघडणार की नाही, की गाडीतच बसून राहणार आहे? तेव्हा तो म्हणतो, गाडीच्या बाहेर बसून काय करू मी, गाडी कशी चालवणार मग? तेव्हा ती विचारते, झाला का जोक करून? माझ्या दोन्हीही हातात केक आहे, कळत नाही का गाडीचं दार उघडायचंय?
तेव्हा तो म्हणतो हो सॉरी हां उघडतो असं म्हणून तो आता गाडीतून खाली उतरतो आणि काव्याच्या बाजूचं दार उघडून देतो. मग काव्या लगेचच आतमध्ये केक ठेवते आणि स्वतः बसते. परंतु आता तिची ओढणी जी असते ना ती आता गाडीच्या दरवाजामध्ये अडकून थोडी बाहेर आलेली असते. पार्थ तिच्याकडे पाहून आता हसतो. ती इशारा करून विचारते काय आता. मग तो पुन्हा त्या ओढणीकडे पाहून सारखाच आपला वेड्यासारखा हसतो. मग तो दार उघडतो आणि म्हणतो अहो ते तुमची ओढणी बाहेर आली ना ते. मग काव्या पटकन ओढणी आतमध्ये घेते आणि लगेचच मुरका मारते. तेव्हा ते पण पार्थला आता खूपच आवडतं आणि तो सारखाच तिच्याकडे पाहत राहतो. त्यानंतर तो गाडीत बसतो आणि विचारतो चला मग निघायचं का. ती म्हणते कशाला, थांबूयात ना इथे, मी एक काम करते या केकच्या अशा पेस्ट्रीज करते म्हणजे पीसेस करते आणि लगेचच इथे विकते. तुम्ही आता ड्राईव्ह सीटवर बसून पैसे घ्या हा फक्त. जशी आईस्क्रीमची गाडी असते, बर्फाच्या गोळ्याची गाडी असते, तशी आपली पेस्ट्रीजची गाडी. कशी वाटली आता आयडिया. तेव्हा पार्थ आता खूप हसतो आणि म्हणतो अरे बापरे तुम्ही तर माझ्यासारखं बोलायला लागलात. अरे बापरे वाण नाही पण गुण लागला, वा वा असं म्हणून तो तिचं कौतुक करतो. तेव्हा काव्या आता पार्थच्या या जोकवर न हसता डोक्यालाच हात लावते. म्हणतो आयडिया खूप छान आहे हा तुमची. तुम्ही ना ती UPSC वगैरे ना सोडून द्या. उगीच जाऊन तिथे तुम्हाला बेंचवर बसावं लागतं. तुम्ही ना एक काम करा, मस्तपैकी असा पेस्ट्रीचा व्यवसाय करा. तेव्हा तो मागे वळून पाहतो. ती रागात त्याच्याकडे पाहत असते. तो जरा घाबरतो आणि म्हणतो निघूयात. पण तुम्ही अजून काही नाही वितळलात पण केकचं क्रीम मात्र नक्कीच वितळेल. तेव्हा तो लगेचच गाडी स्टार्ट करतो आणि जायला निघतो. देशमुखांच्या घरात पूर्णपणे लगबग सुरू असते. खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं. हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असा बोर्ड देखील तेथे छान प्रकारे लावलेला असतो. ज्या टेबलवर केक ठेवायचे आहेत तो टेबल पूर्णपणे फुग्यांनी असा छान सजवलेला असतो आणि लाईट्सचं डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं. श्रुती, पिहू, मानिनी, त्याचबरोबर वसू, मिथून या सगळ्यांचीच आता लगबग गडबड सुरू असते. त्यानंतर श्रुती म्हणते की मला असं वाटतंय ना आपण ही सगळे डेकोरेशन केलंय पण असं बर्थडे पार्टीसारखं वाटतंय. ही मिथून म्हणतो की बर्थडे पार्टी नाही आहे, हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे मात्र लग्नाची, असं म्हणून तो इंग्लिशमधले डायलॉग आता मारतो. मानिनी म्हणते राहू द्यात अहो. मग तो म्हणतो मला एक आयडिया सुचली आहे. माझ्या या दोन्हीही कन्या आहेत ना त्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त जे फुगे फुगवतील ना त्यांना तुमच्याकडून एक बक्षीस देण्यात येईल, हो की नाही. मानिनी म्हणते हो. तेवढ्यातच विक्रम तेथे येतो आणि लहान बाळासारखं अगदी ते फुगे खेळू लागतो. पायाने असे दुसरीकडे उडवू लागतो. त्याला खूप आनंद होतो. मग मानिनी म्हणते अहो काय चाललंय, शांत बसा ना, तुम्ही लहान आहात का आता. अहो आम्ही इथे सर्वजण काम करतोय आणि तुम्ही लहान मुलांसारखे मात्र फुगे उडवत बसलात. अहो लहान मुलं राहिली बाजूला आणि देशमुख तुम्हीच नासधूस करायला लागलात. तेव्हा विक्रम म्हणतो मानिनी ही काय माझी कामं आहेत का गं. मी तुला म्हटलं होतं ना इव्हेंट मॅनेजर देतो म्हणून तुला, त्याने केलं असतं सगळं, पाहिली असती व्यवस्था. पण नाही ना, तुला असा कुणाचा हात रिकामाच ठेवायचा नाही. सगळी कामं तुला करायची असतात आणि घरच्यांनाही कामाला लावायचं असतं. तेव्हा मानिनी म्हणते तुम्हाला कळतं का, इव्हेंट मॅनेजमेंटवाले कामं करणार म्हटल्यानंतर त्याला पर्सनल टच येतो का. आता आपल्या मुलांचा आपण मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करतोय तर आपण नको का थोडं काम करायला. तेव्हा आता विक्रम म्हणतो ठीक आहे ना, मी सुद्धा मँगो आईस्क्रीमचं फॅमिली पॅक घेऊनच आलोय ना. तेव्हा मानिनी म्हणते अरे बापरे केवढं जड होतं ते फॅमिली पॅक, तुम्ही तिथपासनं इथपर्यंत डोक्यावरच घेऊन आलात चक्क. तेव्हा मिथून आता म्हणतो वहिनी काय चाललंय तुमची भांडणं, आय डोंट लाईक दिस. अहो तुमच्या मुलांच्या लग्नाचा 1 महिन्याचा वाढदिवस आहे आणि तुम्ही ते भांडण करत बसलात. तुम्ही आवरा बरं पटकन, ती मुलं येतील आणि इथे सगळं अर्धवट राहायचं. तेवढ्यातच मंजू तेथे येते आणि विचारते अहो कशी दिसतीये मी. मग मिथून हसतो आणि म्हणतो अरे बापरे सजवलेल्या टेबलसारखी दिसतीयस, कारण केसात गजरा आणि माझ्यावर नजरा, असं म्हणून तो डायलॉग मारतो. तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात. तेव्हा ती म्हणते जाऊ द्या तुम्ही काहीच बोलू नका, वहिनी सांगा बरं काय करू. आणि म्हणते तू ना एकदम छान दिसतीये. मिथून म्हणतो मी सांगतो तुला काम, हे बघ तोंडाच्या वाफा ज्या दवडतीये ना त्या तोंडाने तुझे जरा फुगे फुगव. तेव्हा ती जोरातच हातावर फटका मारते आणि पाय आपटतच तिथून जाते.
दुसरीकडे पार्थ आता अचानकच ब्रेक मारतो. त्यावेळी काव्या विचारते, हो काय हे, हळू ब्रेक मारता येत नाही का तुम्हाला? असा अचानक कसा ब्रेक मारता हो तुम्ही? मग आता तो म्हणतो, मला जे काही दिसलं ना ते पाहून अचानकच माझे पाय ब्रेकवर गेले. तेव्हा ती लगेचच विचारते, असं काय बघितलं तुम्ही? तेव्हा तो आता समोर पाणीपुरीचा स्टॉल दाखवतो. तेव्हा काव्याला खूपच आनंद होतो आणि ती हसतच आता त्या स्टॉलकडे पाहते, कारण तिला सुद्धा आता पाणीपुरी खायची इच्छा होते. मग काव्या विचारते, पाणीपुरी का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो पाणीपुरी. मग काव्या त्या पाणीपुरीच्या स्टॉलकडे पाहतच राहते आणि म्हणते, किती दिवसातनं मी पाहतीये. अहो अगोदर तर मी आणि आरुषी खूप पाणीपुरी खायचो. आमची ना अशी कॉम्पिटिशन लागायची, कोण जास्त पाणीपुरी खाते. तेव्हा पार्थ विचारतो, मग कोण जिंकायचं ती कॉम्पिटिशन? काव्या म्हणते, अर्थात मीच जिंकणार ना. तुम्हाला सांगू, आम्ही त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो ना तर तो पाणीपुरीवाला अक्षरशः खुश व्हायचा. खूप बिझनेस करून द्यायचो ना आम्ही त्याचा. तो आमच्या वाटेला डोळे लावून बसायचा, कधी एकदा ह्या येत आहेत पाणीपुरी खाऊन जात आहेत. तर पार्थ म्हणतो, चला आता आपण पाणीपुरी खाऊ, उशीर कशाला करतायत, चला पटकन. मग काव्या लगेचच दार उघडते आणि पटकन बंद करते, कारण तिच्या लक्षात काही गोष्टी येतात. तो विचारतो, काय झालं, येताय ना तुम्ही पाणीपुरी खायला? तेव्हा काव्या म्हणते, नाही नको, मला नको आहे पाणीपुरी. पार्थ म्हणतो, नकोय म्हणजे? आता तर तुम्ही म्हणत होतात ना, चला ना 2-4 प्लेट ओढूयात आपण. तेव्हा काव्या रागातच म्हणते, नको आहे, सांगितलं ना मी एकदा, आता उगीच तुम्ही मला फोर्स करू नका प्लीज. मग आता पार्थ विचारतो, नको आहे म्हणजे? अहो आता तर तुम्ही म्हणालात ना आम्ही मस्त दनादन पाणीपुरी खातो वगैरे. त्यावेळी काव्या म्हणते, अगोदर आवडायची, पण आता माझी आवडच बदलून गेली. तर दुसरीकडे मंजू आता वसूकडे येते आणि विचारते, ताई मी कशी दिसतीये? तेव्हा वसूचा चेहरा पडलेला असतो. मग आता काय झालं ताई, असं मंजू विचारते. तेव्हा वसू म्हणते, अगं ही रम्या, आता नंदिनीने काहीतरी डिवचलं म्हणून ती म्हणतीये की मी ऑफिसमध्येच थांबणार आहे. त्यांचं 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन संपलं ना मग मी कधीतरी येईल रात्रीची, नाहीतर म्हणाली की मैत्रिणीकडे मी नाईट आउटलाच जाईल. तेव्हा ही रम्या पण ना काय करावं बरं या मुलीचं. तेव्हा वसू म्हणते, नाहीतर काय, मला ना कळतच नाही या मुलीचं काय चाललंय. अगं तिच्यासाठी हा सगळा घाट घातला, मग हिने इथे यायला नको का, सांग बरं तू. तेव्हा मंजू म्हणते, ताई तू तिच्यामुळे मूड नको खराब करून घेऊ, ती नाही तर काय झालं, मेरी ताई आहे ना. अगं पार्टी खराब करण्यासाठी तू एकटीच पुरेशी आहे. वसू म्हणते, मी पार्टी तर खराब करणार आहे, कारण ती नंदिनीना आजकाल जास्त शहाणपणा करायला लागली. दुसरीकडे पार्थ म्हणतो, अहो पाणीपुरीची टेस्ट पण अजून तशीच आहे. आता आरुषी आणि तुम्ही जशी कॉम्पिटिशन खेळायचायत ना तशी कॉम्पिटिशन आपण खेळू ना. जो जास्त पाणीपुरी खाईल तो जिंकला, जो हरेल त्याने पैसे भरायचे. तेव्हा काव्य विचारते, झाला का पुन्हा बालिशपणा सुरू? अहो काय चाललंय तुमचं? मला नको आहे पाणीपुरी, सांगितलं ना नको आहे. तुम्हाला खायची असेल तर तुम्ही खाऊन घ्या बरं, मी आपली बसते गाडीत. हा पार्थ म्हणतो, नाही मी पाणीपुरी खाईन तर तुमच्या सोबतच, नाहीतर नाही खाणार. तुम्ही इथे आहात, ही गाडी सुद्धा इथेच आहे आणि कधीतरी तुम्हाला ही पाणीपुरी पुन्हा आवडेल आणि तुमची टेस्टही बदलेल आणि तुम्ही स्वतः मला इथे घेऊन सुद्धा याल. आता मी जे तुमच्यासाठी करतोय ना ते नंतर तुम्ही माझ्यासाठी कराल, याची मला पूर्णपणे खात्री आहे, असं म्हणून तो काव्याकडे पाहतो. आणि आजची ही पाणीपुरी तुमच्यावर उधार राहील, असं म्हणून तो गाडीत बसतो. तर अजूनही काव्या ही त्या पाणीपुरीच्या गाडीकडे पाहत राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता त्याच पाणीपुरीच्या स्टॉलवर नंदिनी काव्या येतात. नंदिनी पाणीपुरी खाते आणि म्हणते, अहो खा की तुम्ही. जीवा म्हणतो नको. तेव्हा नंदिनी पाणीपुरी खात असताना जीवा सुद्धा म्हणतो, एक प्लेट मुझे भी दो. तर आता तो पाणीपुरी खात असताना नंदिनी त्याच्याकडे प्रेमानेच पाहते. दुसरीकडे पार्थ काव्या घरी येतात, सगळीकडे अंधार असतो. मग आई बाबा असं म्हणून तो दोघांनाही आवाज देतो. त्या पाठोपाठ जीवा आणि नंदिनी येतात. मग आता लगेचच लाईट्स ऑन होतात आणि हॅप्पी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असा जीवा, काव्या, त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी या सर्वांना म्हणत हॅप्पी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असं म्हणून टाळ्या वाजवतात. तेव्हा काव्याला आणि जीवाला धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.